नाश्त्यासाठी, नैवेद्य किंवा प्रसादासाठी बनवला जाणारा असा हा गोड पदार्थ कुकरमध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे. यामध्ये थोडेसे काजू, बदाम आणि सुक्या खोबऱ्याचे हे काप सोनेरी रंगावर परतून घेतले. त्यानंतर यामध्ये 5 हिरवी वेलची आणि 1 कप घातला आहे गव्हाचा जाडसर भरडा म्हणजेच लापशी. पुन्हा तुपावर आपल्याला 1 ते 2 मिनिटं चांगली परतून घ्यायची आहे जोपर्यंत त्याचा रंग बदलत नाही. 2 कप यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं. कुकरला झाकण लावून कुकरच्या मध्यम आचेवर 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. पातेल्यामध्ये 1 कप गूळ घेतला, पाऊण कप घालायचं आहे पाणी आणि हे मिश्रण उकळवून घ्यायचं. गुळाचा पाक करायचा नाही. अगदी 5 मिनिटं हे व्यवस्थित उकळवून घेतलं तोवर कुकरही थंड झाला आहे. अगदी परफेक्ट अशी लापशी शिजली जाते. यामध्ये गुळाचं हे मिश्रण गाळून घालायचं आणि पुन्हा 5 मिनिटं ते चांगलं शिजवून घ्यायचं. जर लापशी तुम्हाला ओलसर हवी असेल तर ती तशीच ठेवू शकता. तयार आहे पारंपरिक गोड पदार्थ.